चला मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत मुगडाळीची खिचडी. हेल्दी आहे, एकदम सोपी आहे आणि खायलासुद्धा छान लागते. तर सुरुवात करूया आपल्या मुगडाळीच्या खिचडीला. चला. इथे 1 वाटी मुगडाळ घेतली आहे, अर्ध्या तुकड्यांची मुगडाळ घेतली आहे. पातेल्यात टाकून घेऊया. त्यानंतर इथं अर्धी वाटी तांदूळ घेतले, स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ मुगडाळ आणि तांदूळ धुवून घेणार आहे. त्यानंतर इथे एक आपण कुकर घेणार आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकणार आहे. त्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता, अद्रक लसूणचं वाटण व्यवस्थित परतून घेऊ, जेणेकरून कच्चापणा जो असतो तो निघून जाईल. त्यानंतर इथे 1 वाटी टोमॅटो कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. 2 कांदे आणि 2 टोमॅटो आहेत, व्यवस्थित परतून घेऊया. थोडं मीठ ॲड करणार आहे, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजतील. व्यवस्थित परतून घेऊया. काही मसाले ॲड करू. 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचे धना पावडर आणि पाव चमचा काळं तिखट. जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही अजून एखादी चमचा वाढू शकता. सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया. सर्व मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर घरगुती खडा मसाला जो असतो तो इथं मी ॲड केला आहे. जवळपास 1 चमचा खडा मसाला आहे. थोडं हिंग. परत एकदा सर्व मसाले आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथं थोडंसं पाणी ॲड करणार आहे, जेणेकरून आपले सर्व मसाले शिजून निघतील. भिजवलेली मुगडाळ आणि तांदूळ आपण ॲड करणार आहोत. व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेऊया. गरम पाणी ॲड करूया. मुगडाळ आणि तांदूळ लवकर शिजून निघतील. हे गरम पाण्यामुळे चव देखील सुद्धा शेवटपर्यंत टिकते. त्याच्यामुळे गार पाणी ॲड करू नका, गरम पाण्याचाच वापर करा. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चवीपुरता मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपण इथे तुपातलं पाणी ॲड करणार आहोत. तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की तुपातलं पाणी का वापरते. तर जेव्हा आपण तूप तयार करतो त्याची बेरी उरते. ती बेरी फेकून देण्यापेक्षा त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून गरम करून घ्यायचं आणि तांदूळामध्ये टाकून भात शिजवून घ्यायचा. त्या तुपाचा भात खूप छान लागतो. शिट्ट्या करून घेऊया. अशा प्रकारे आपली मुगडाळीची खिचडी तयार आहे. बघू शकता, ही खिचडी खायला खूप छान लागते आणि हेल्दीसुद्धा आहे. मुलांच्या डब्यासाठी सुद्धा परफेक्ट आहे. नक्की ट्राय करा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.